नमस्ते मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 42 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे। तर इथे हाईट मी 15.5 इंच ठेवली आहे आणि शोल्डर जो आहे ते आपल्या शोल्डरच्या निम्मे ठेवायचा आहे। तर इथे मी 7.5 इंच ठेवलेला आहे। तेवढंच आपण खाली आर्म होलला ठेवणार आहेत, पण अर्धा इंच कमी, म्हणजे इथे 7 इंचाचा मी मार्क। तर चेस्ट 42 आहे, त्याचा चौथा भाग घेतला तर 10.5 इंच येणार आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे। त्यानंतर आपण खालच्या बाजूला कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत। तर इथे कमरेचं आहे 34, तर त्याचा चौथा भाग आपण 8.5 प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन प्लस 2 इंच आपण टक्ससाठी घेणार आहोत। तर अशा ह्या दोन्ही लाईन आपल्याला जॉईंट करायच्या आहेत आणि इथे आर्म होलसाठी 1.5 इंचाचा आपण मार्क करायचा आणि आतल्या आर्म होलसाठी 1.5 इंचाचा। तर आपण आतला आर्म होल आहे तो दुसरा एक प्रकार आहे, तो पण मी तुम्हाला सांगून देते। तर अर्धा इंच इथं आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण शोल्डरला ती लाईन जॉईंट करायची आहे आणि इथून आपण हा असा सर्कल द्यायचा आहे। तर असे दोन प्रकारे आपण आर्म होल घेऊ शकतो। तर बाहेरच्या आर्म होलपासून आपण कट करून घ्यायचा आहे। तर कटिंग झाल्यानंतर आपण हाच फॅब्रिक उचलून दुसऱ्या फॅब्रिकवर ठेवणार आहोत, जो आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे। तर इथे मी अर्धा इंच खालच्या बाजूला सोडलेला आहे एक्स्ट्रा आणि साईडला पण आपण अर्धा इंच असं सोडणार आहोत। तर बाकी ॲज इट इज आपण सेम ड्रॉ करायचं आहे आणि आतला आर्म होल असा मी ड्रॉ केलेला आहे। तर आता पहिल्यांदा आपण हे कट करून घ्यायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा। तर आता आपण इथून 4 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि 6 इंचावर एक। तर आपल्याला 2 इंचाचा टक्स आहे आणि टक्सची हाईट जी आहे ते 5 इंचाची ठेवायची आहे। तर इथे आपण 2.5 इंचावर पण एक मार्क करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हा टक्सचा आकार द्यायचा आहे। इकडून साईडने 1 इंचाचा मार्क करायचा आहे आणि हा क्रॉसमध्ये इथे जॉईंट करायचा आहे आणि वरचा टक्स आपल्याला आर्म होलमध्ये असा जॉईंट करायचा आहे। तर आता हा आपला नेकसाठी आपण 3 इंचाचा मार्क करणार आहोत आणि खाली 6.5 इंचाचा नेक इथे आहे। तर असं स्क्वेअर करून आपण इथे राऊंड करणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं प्रिन्स कटचं मार्किंग झालेलं आहे। आता आपण कट करून काढायचं आहे। आता उरलेलं फॅब्रिक मी असं फोल्ड करून ठेवलं आहे आणि इथं हाईट जी आहे स्लीवची ते 11 इंच पकडली आहे आणि वरून 3 इंचाचा मार्क करायचा आहे। त्याच मार्कवर आपण अशी विड्थ पकडायची आहे, ती 10 इंचाची आहे आणि त्याच लाईनवर आपण 4 इंचाचा एक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे 6.5 वर एक मार्क आणि 8.5 वर एक मार्क करायचा आहे आणि उरलेला फॅब्रिक तसाच ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे आपण इथे फिशचा आकार द्यायचा आहे, म्हणजे आपला आतला आर्म होल आणि बाहेरचा आर्म होल दोन्ही असे आपले दिसतील। आणि खालचं जे बॉर्डरवरती आहे खाली आपल्याला जेवढा दंडघेर आहे त्याच्या प्लस 2 इंच इथं करायचं आहे। तर आता इथे स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे। तर हा माझा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा। तर फायनली मी याचा ब्लाऊज शिवून झालेला आहे, तर त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर हा शिवल्यानंतर ब्लाऊज असा दिसत आहे। याची बॉर्डर जी आहे ती मी बॅकला लावलेली आहे आणि मध्ये इथे पोटली लावलेली आहे।